नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण पाहणार आहोत 2022च्या प्रश्नपत्रिकेतले आपण काय पाहणार आहोत, पेडागॉजीचे म्हणजेच अध्यापनशास्त्र या विषयाचे 15 प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर काय करायचं, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायचं आहे. बघा, चला आपण वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, एका भाषेपेक्षा जास्त भाषेचे ज्ञान कसं ठरतं. बघा, ऑप्शन आहेत, भाषा वर्गातील शिक्षिकेसाठी ओझं ठरतं, नव्या वर्गात शिकताना विद्यार्थ्याची जडणघडण केली जाते, नवी भाषा शिकवणे आणि शिकणे यामध्ये ममत्रूप होते, नवी भाषा शिकवणे आणि शिकणे यात अडथळा ठरते. बघा, तुमचं उत्तर आलं का. बघा, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला 2-3 सेकंद मी देणार आहे उत्तर देण्यासाठी. चला बघा, तुमचं उत्तर आलं असेल. बघा, एका भाषेपेक्षा जास्त भाषेचे ज्ञान असणं हे तुमच्यासाठी फायद्याचं असतं की कसं असतं. बघा, एका भाषा वर्गातील शिक्षकासाठी ओझं ठरतं का? नाही, अजिबात नाही. आपण बहुभाषिकतेला महत्त्व देतो. बघा, दुसरा पर्याय काय, नव्या वर्गात शिक्षण विद्यार्थ्याची जडणघडण केली जाते. नव्या वर्गात शिकताना विद्यार्थ्याची जडणघडण लगेच होत नाही. बघा, हे तर काय, जडणघडण लगेच होत नसते. नवी भाषा शिकवणे आणि शिकणे यामध्ये ममत्रूप होते. बघा, तुम्हाला हा शब्द नवीन असेल तुमच्यासाठी, पण ह्याचा काय फायदेशीर अर्थ आहे. याचा अर्थ काय, ममत्रूप म्हणजेच काय, फायदेशीर. म्हणजे नवीन भाषा शिकवणे आणि शिकणे यामध्ये हे फायदेशीर आहे. बघा, जास्त भाषेचं ज्ञान असणं ही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बघा करेक्ट आणि योग्य उत्तर आहे. बघा, चौथा ऑप्शन पण आपण बघू, नवीन भाषा शिकवणे आणि शिकणे यात अडथळा ठरते. अडथळा अजिबात ठरत नसते. नवीन भाषा शिकण्यासाठी उलट त्याचा आपल्याला फायदाच होत असतो. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, जास्तीत जास्त लिंक शेअर करायची आहे, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. 4थीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका एक लहान उतारा एकाग्रतेने वाचण्यास सांगून त्याचे सखोल परीक्षण करते, तसेच ती विद्यार्थ्याच्या गरजेनुसार त्यांचे परातीकरण म्हणजे स्कॅफोल्डिंग करते, म्हणजे ती आचरणात आणते. तर काय सांगितलं आहे, कुठला वाचनाचा प्रकार आहे असं त्यांनी त्याबद्दल विचारलेलं आहे. बघा, विस्तृत वाचन, सघन वाचन, जुळणी वाचन आणि जोड वाचन. बघा, काय आलं उत्तर तुमचं, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. बघा, एका वाचनामध्येच तुम्ही त्या प्रश्नाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, कारण तुम्ही 2-3 वेळा वाचत बसला तर तुमचा वेळ खूप जाणार आहे. सवय लावायची आहे, एकदाच वाचनामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ समजलाच पाहिजे. काय सांगितले बघा, शिक्षिकेने मुलांना एकाग्रतेने एक लहान उतारा वाचण्यात दिलेला आहे, त्याचं सखोल ते परीक्षण करते आणि विद्यार्थ्याच्या गरजेनुसार जर त्यांना मदत हवी असेल तर स्कॅफोल्डिंग त्यांच्या गरजेनुसार त्यांना काय करतात, मदत करतायत. तर हे कुठल्या प्रकारचं वाचन आहे असं सांगितलं आहे. तर सघन वाचन. बघा, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सघन वाचन. सघन वाचन म्हणजेच कसं असतं, तर ते मुलांना एकाग्रतेने उतारा वाचण्यासाठी दिलेलं असतं आणि सखोल आणि त्याच्यामध्ये केंद्रित वाचन असतं, त्याचा अर्थ समजून वाचन करण्यासाठी सांगितलेलं असतं आणि त्यातून महत्त्वाचे पॉईंट, व्याकरण म्हणजे शब्दसंग्रह, शब्द उतारा ह्यातून समजण्यासाठी हे वाचन असतं. ह्यालाच काय म्हणायचं, सघन वाचन. विस्तृत वाचन म्हणजे काय, तर विस्तृत एक स्पष्टीकरण टाईप असं जे वाचन असतं किंवा ते जास्त डीपमध्ये वाचन, त्याला काय म्हणायचं, विस्तृत वाचन. एक छोटा उतारा दिला आहे, 4थीची मुलं आहेत ना, त्यांना एक छोटा उतारा दिला आहे, त्यांना एकाग्रतेने वाचायला सांगणे, पुन्हा त्याच्यावर प्रश्न विचारणे, अशा पद्धतीचं हे सघन वाचन असतं. बघा, चला पुढचा प्रश्न आपण बघूया. भाषा शिक्षणामध्ये भाषेशी सहजगत्या तोंडओळख होण्यासाठी वास्तववादी आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा वापर करणारी आणि विद्यार्थ्यांना मदतरूप होणारी जी पद्धत आहे तिला काय म्हणतात विचारले. भाषा शिक्षणामध्ये सहजगत्या तोंडओळख होणारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा वापर करणारी अशी कुठली भाषा पद्धत आहे त्यांनी विचारलेलं आहे. बघा, ऑप्शन आहेत, संरचनात्मक अभिगम, परिस्थितीनुसार भाषा शिक्षण पद्धती, श्राव्य भाषिक आणि द्विभाषिक पद्धती. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2-3 सेकंद तुम्हाला उत्तर द्यायला मी देणार आहे. बघा, तुमचं उत्तर आलं असेल.
जास्त टाईम आपण घ्यायचा नाही उत्तर देण्यासाठी. तुमची फास्ट वाचनाची प्रॅक्टिससुद्धा पाहिजे बघा. चला, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, परिस्थितीनुसार भाषा शिक्षण पद्धती. बघा, समाजात आपण जेव्हा कुठं वापरतो त्या समाजाशी रिलेटेड ज्या भाषा पद्धती आहेत त्या आपल्याला आल्या पाहिजेत किंवा समाजाशी आपण एकरूप झालं पाहिजे. भाषा शिकण्यात म्हणजे असं परिस्थितीनुसार ती भाषण एक सिम्पल आपल्याला लगेच तिथं जुळवून घेता आलं पाहिजे. परिस्थितीनुसार आपण भाषा शिक्षण पद्धती आपली पाहिजे. आता शिक्षेला मराठी शिकवायला होतं, आपण तिथं मराठीच वापरणार. हिंदी शिकवलं तर हिंदीच वापरणार. म्हणजे ज्या 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 ठिकाणची भाषा आहे तशा पद्धतीचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. बघा, काही भागात सिम्पल सहज मराठी बोलली जाते. काही भागात कशी असते मराठी भाषा ही वेगळ्या पद्धतीची, म्हणजे ज्या त्या आदिवासी भागात गेला तुम्ही, वेगळ्या कुठल्या विदर्भात गेला तर अशी भाषा ही वेगळं ट्युनिंग असतं. त्या पद्धतीने आपल्या त्या शिक्षण पद्धतीचा सुद्धा वापर करता आला पाहिजे बघा. चला, पुढचा प्रश्न बघूया आपण. वाचनपूर्व नियतकार्य यासाठी असतात. बघा, वाचनपूर्व नियतकार्य कशासाठी असतं त्यांनी विचारलं आहे. विद्यार्थ्याच्या वाचन क्षमतेचे मूल्यमापन करणे, कठीण शब्द आणि बघा इथं पदबंधाचे अर्थ सांगणे, विद्यार्थ्यांना मजकुरामध्ये प्रविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना प्रेरित करणे, मजकुरात वापरलेले व्याकरणीय विषय समजावून सांगणे. आपण वाचनपूर्व नियतकार्य कशासाठी देतो तर बघा, उत्तर आलं का तुमचे? वाचनपूर्व नियतकार्य कशासाठी तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करून सांगेन. तुमचं उत्तर आलं का सांगा. चला, उत्तर आलं असेल बघा तुमचं. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर, विद्यार्थ्यांना मजकुरामध्ये प्रविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना प्रेरित करायचं. बघा, वाचनपूर्व कार्य आपण कशासाठी देतो तर त्यांना त्याच्याशी संबंध जोडला पाहिजे. वाचनपूर्व कार्यामध्ये आपण त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. म्हणजे आता एखादा पाठ तुम्ही घेणार आहे, त्यामध्ये त्याच्यावर चित्र असेल, त्या चित्रावरून त्या विषयाचा अंदाज लावायला सांगणं किंवा त्याच्यावर प्रश्न उत्तर विचारलं, एखादा शीर्षक असेल तर त्याच्यावर चर्चा करणं, ह्यामध्ये काय येतं वाचनपूर्व नियतकार्य त्यासाठी असतं. त्यामुळे आपण त्यांची एक इंटरेस्ट निर्माण करतो किंवा एक नवीन ज्ञानाशी त्याची सांगड घालत असतो. अशा पद्धतीनं याचा विद्यार्थ्यांना मजकूर प्रविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन, त्यांना काय करायचं तो पाठ शिकण्यासाठी प्रेरित करायचं. बघा, विद्यार्थ्याच्या वाचन क्षमतेचे मूल्यमापन करायचं का? मूल्यमापनासाठी लगेच मूल्यमापन असतं का? पाठ शिकवण्याच्या आधी आपण मूल्यमापन घेतो का? तर नाही, हा ऑप्शन कटला. कठीण शब्द आणि पदसंबंधाचे लगेच कठीण शब्द आपण कधी वाचन पाठ झाल्यावर कठीण शब्द त्याचे अर्थ सांगत असतो, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही. आणि चौथा ऑप्शन आहे मजकुरात वापरलेले व्याकरणीय विषय, व्याकरणचा लगेच संबंध येतो का? तर नाही, त्यामुळे हे ऑप्शन तिन्ही चुकीचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न बघा काय, वाचनपूर्व नियतकार्य यासाठी. बघा, हा प्रश्न डबल झालेला आहे. डबल झालेला आहे. चला, हा कॅन्सल करूया. चला, पुढचा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न बघा काय, प्रथम भाषा ग्रहण प्रक्रियेतील पुढील घटकांचा योग्य क्रम ओळखा. बघा, प्रथम भाषा ग्रहण प्रक्रियेतील पुढील घटकांचा योग्य क्रम त्यांनी विचारला आहे. भाषा ग्रहणाचे टप्पे आहेत ते तुम्ही कसं बघा. हुंकारणे, आता जन्मलेलं बाळाचा तुम्ही विचार करायचा. जन्मलेलं बाळ काय करतं? पहिल्यांदा हुंकारतं. बघा, चारही ऑप्शनमध्ये पहिल्यांदा हुंकारणे, त्यामुळं ऑप्शन कटण्याचा संबंध. आता दुसरा ऑप्शन बघायचं, बडबडणे इथं बडबडणे बघा, आणि इथं पण बडबडणे. मग हुंकारल्यानंतर काय करतं? बडबडायला चालू करतं. पण इथं तिसऱ्या ऑप्शनमध्ये बहुसंश्लेषण अवस्था असते का? पहिल्यांदा नाही, त्यामुळं ऑप्शन 3 लगेच कटवायचा. बघा, इलिमिनेशन मेथड लगेच वापरायची तुम्ही तिथे. बघा, आता 3 ऑप्शनमध्ये कम्पेअर करा. बघा, बडबडणे झाल्यावर काय बहुसंश्लेषणात्मक अवस्था असते का? डायरेक्ट आपण मोठमोठे वाक्य किंवा मोठे शब्दाचे वाक्य बोलायला लागतो का? तर नाही, त्यामुळं ऑप्शन पहिलासुद्धा कटला. 2 शब्द अवस्था, आणि इथं चौथा ऑप्शनसुद्धा बघा बहुसंश्लेषणात्मक अवस्था दिली, त्यामुळं हा सुद्धा कटला. तर ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं बघा आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 बघा, इथं खूप घालणे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा. हुंकार, बाळ काय जन्मलेलं काय तर पहिल्यांदा हुंकारा देतं, नंतर असं बबलिंग करायला लागतं, म्हणजे बडबडायला लागतं. नंतर 2 शब्द बघा, पाणी ह्या शब्दावरूनच आपण त्याला पाणी पाहिजे असं समजून जातो. संदेशनात्मक बोलणे, आणि नंतर काय असतं संदेशानुसार बोलतं, म्हणजे एखादा रडायला लागलं किंवा आपल्याला समजतं ना ते काय त्याला काय पाहिजे, किंवा आपण त्याला विचारतो काय झालं,
अशा पद्धतीने. बहुसंश्लेषणात्मक अवस्था म्हणजे काय, मोठमोठी वाक्य बोलणे, मोठमोठे शब्द ते वाक्य बोलायला लागतं. पाणी द्या, हे करा, ते करा, म्हणजे ते बोलायला लागतं. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर. आपण जास्त तुम्ही तिथं वेळ घालवायचा नाही बघा. तुम्हाला 1-2 पर्याय एलिमिनेशन मेथडनं लगेच तुम्ही उत्तरपर्यंत पोहोचू शकता. चला 7वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणती अध्यापन पद्धती भाषेकडे समग्रतेने पाहणारी असून व्याकरणी रचना आणि व्यक्तिनिष्ठ शब्दांपेक्षा अर्थाकडे लक्ष केंद्रित करण्याशी संबंधित आहे? बघा, अर्थाकडे लक्ष केंद्रित करण्याशी संबंधित आहे. तर कुठली आहे? अधोगामी पद्धत, ऊर्ध्वगामी पद्धत, सर्वसमावेशक पद्धत आणि निगमन पद्धत. अध्यापन पद्धती भाषेकडे समग्रतेने पाहणारी असून व्याकरणीकरणी रचना आणि व्यक्तिनिष्ठ शब्दांपेक्षा अर्थाकडे लक्ष कुठले देते? तर सर्वसमावेशक पद्धत. सर्वसमावेशक पद्धतमध्ये काय असतं तर आपण त्या जास्त व्याकरणाकडे लक्ष न देता, नियमांकडे न लक्ष देता, तर ते स्पष्ट आणि सहज बोलली जाणारी भाषा असते किंवा तिथं सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा होत असतो. सर्वसमावेशक पद्धतीमध्ये अर्थाकडे लक्ष केंद्रित जातं, स्पष्टीकरणाकडे लक्ष केंद्रित जातं. कशामध्ये? सर्वसमावेशक पद्धतीमध्ये. चला पुढचा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न काय? शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेतील अपयशाची कारणे शोधण्यासाठी चाचणीचे नियोजन करते. कोणत्या चाचणीचे नियोजन करण्यात येतं हे विचारले. नैदानिक चाचणी, नैपुण्य चाचणी, उपलब्धी चाचणी आणि क्षमता चाचणी. बघा, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय? शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेतील अपयश म्हणजे त्यांना अडचणी काय येत आहेत, परीक्षेमध्ये ते अपयशी का ठरत आहेत, यासाठी एक चाचणी घ्यायची आहे. त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी एक चाचणी घ्यायची आहे. तर कोणती चाचणी तुम्ही करणार किंवा कोणती चाचणी योग्य ठरेल असं त्यांनी विचारलं आहे. बघा, उत्तर आलं असेल तुमचं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, नैदानिक चाचणी. नैदानिक चाचणीमध्ये काय केलं जातं तर विद्यार्थ्यांची कमतरता आणि अडचणी समजून घेणे हा त्यामागचा उद्देश असतो, जेणेकरून आपण त्याच्यावर योग्य मार्गदर्शन आणि उपाययोजना करू शकू. त्यामुळे नैदानिक चाचणी ही खूप महत्त्वाची आहे. कशासाठी? परीक्षेतील अपयशाची कारणे विद्यार्थ्यांची शोधण्यासाठी. बघा, आता नैपुण्य चाचणी, उपलब्धी चाचणी आणि क्षमता चाचणी. उपलब्धी चाचणीमध्ये काय केलं तर वेगवेगळी कौशल्य आहे, त्यांचा कुठपर्यंत विकास झाला हे आपण चेक करू शकतो. क्षमता चाचणी म्हणजे त्यांच्या बौद्धिक क्षमता कुठपर्यंत आहे याचा चाचणी घेऊ शकतो. आणि नैपुण्य चाचणीमध्ये सुद्धा काय केलं जातं, विद्यार्थ्याचा विकास चेक केला जातो. चला पुढचा प्रश्न बघू. जर मूल जोडीदारासह आणि गटासह करण्याच्या कामात सक्रिय भाग घेत असेल पण लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवत नसेल तर एक शिक्षक म्हणून तुम्ही करू शकाल या प्रकारे मदत. कुठल्या प्रकारे तुम्ही मदत करू शकाल असं त्यांनी विचारलं आहे. बघा, त्यांच्या सामाजिक अंतर्क्रियेची स्तुती करून, मुलाला लिहिण्यात रस नाही हे त्यांच्या पालकांना समजावून सांगणे, मुलाला अभ्यासात मदत करण्याची त्यांच्या पालकांना विनंती करणे, मुलांच्या प्रगतीसाठी नियमित चाचणी घेणे. बघा, जर मूल जोडीदारासोबत सहगटात काम सक्रिय भाग घेत असेल तर लेखी परीक्षेत जर गुण कमी मिळवत असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल असं त्यांनी विचारलं आहे. बघा, त्यांच्या सामाजिक अंतर्क्रियेची स्तुती करायची, मुलाला लिहिण्यात रस नाही त्यांच्या पालकांना समजून सांगायचं का नाही, पालकांनापर्यंत जायचं नाही, मुलाला अभ्यासात मदत करण्याची त्यांना पालकांना विनंती करायची का नाही, मुलाच्या प्रगतीसाठी नियमित सारख्या चाचण्या घेत बसायचं का तर नाही. तर काय करायचं, त्यांच्या सामाजिक अंतर्क्रियेची स्तुती करायचं. बघा, तो काहीतरी चांगलं करतोय, जे चांगलं करतोय त्याला आपण प्रोत्साहन द्यायचं. परीक्षेत गुण मिळवत नाही पण शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल, आता शिक्षक म्हणून आपण काय करणार, त्याच्या सामाजिक कार्याला किंवा जे त्यांनी गटात जोडीदार असं कार्य करतोय त्याला आपण प्रोत्साहन देणार ना. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. आपण ज्या मुलांना ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याला आपण प्रोत्साहन देणंच. म्हणणार का तू हे करू नको, तुला परीक्षेत गुण कमी मिळत आहेत तर तुम्ही ते करू नका, असं नाही बोलणार ना. त्याला निगेटिव्ह आपण बोलणार नाही ना, आपण पॉझिटिव्हच विचार करायचा. त्याला ते आवडतं तर त्याला आपण प्रोत्साहन देऊ शकतो ना, त्याला प्रोत्साहन द्यायचं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा.
द जंगल बुक पुस्तकातील मुख्य पात्र मोगली हा मानवी संपर्कातून दूर अशा एकांतवास वाढल्यामुळे त्याला भाषा शबलता म्हणजेच बघा त्रुटी होती. हा पुरावा भाषा विकासाच्या दृष्टीने कोणत्या पैलूचे पुष्टीकरण करतो? काय? द जंगल बुक पुस्तकातील एक पात्र मोगली नावाचं आहे. ते मानवी संपर्कापासून दूर राहते, एकांतवासात राहते. त्याला भाषेचा अजिबात संपर्क आलेला नाही, त्यामुळे भाषा त्रुटी होती. त्यामुळे भाषा त्याला प्रखडपणे बोलता येत नाही. हा पुरावा भाषा विकासा दृष्टीने कोणतं पैलू ठरतंय असं त्यांनी विचारले बघा. ऑप्शन आहेत बघा. मुलाला योग्य वयात भाषिक पर्यावरणाचा अभाव, मुलामध्ये काही जैविक दोष होते, त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता नव्हती, त्याला माणसाच्या भाषेपेक्षा प्राण्याची भाषा आवडत होती. बघा, मोगली नावाचं आहे. त्याला काय तुमचं उत्तर आलं का बघा. कशामुळे त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण झाल्या त्या भाषेबद्दलच्या? तो कोणाच्या संपर्कातच नव्हता, एकांतवासामध्ये तो वाढल्यामुळे त्याच्यामध्ये काय त्रुटी निर्माण झाल्या. तर बघा, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, मुलाला योग्य वयात भाषिक पर्यावरणाचा अभाव होता. बघा, भाषिक वातावरण त्याला व्यवस्थित मिळालं नाही, तर त्याच्यामध्ये भाषेचा अभाव तर असणार आहे. त्याला तो एकांतात राहत होता, समाजाच्या संपर्कात, कुटुंबात राहिला असता तर त्याचा भाषेचा विकास आपोआपच झाला असता. वयात त्याला भाषेचा काय झाला नाही, संबंधच आला नाही. त्यामुळे त्याचं काय झालं, त्यामध्ये त्याच्या भाषेमध्ये काय त्रुटी जाणवायला लागल्या किंवा त्याचा भाषेचा विकासच झाला नाही. जैविक दोष होते का? त्यामध्ये नाही. त्याच्या बोलण्याची क्षमता नव्हती का? तर अजिबात नाही. त्याला भाषेपणाची आवडत होती का? नाही. हे तिन्ही पण ऑप्शन एक निगेटिव्ह आहेत बघा. फक्त त्याला काय योग्य वयात भाषेचा काय पर्यावरण अभाव झाला. योग्य वयात भाषेचा विकास व्हायचा होता, त्या विकासामध्येच त्याला ते एकांतामध्ये ठेवलं किंवा तो ते मानवी संपर्कातच आला नाही तर त्याच्या भाषेचा विकास होणार नाही. त्यामुळे पर्यावरणाचा अभाव होता तिथं, भाषिक पर्यावरणाचा अभाव. चला पुढचा प्रश्न बघूया. व्यावहारिकता याकडे निर्देश करते. भाषेचे सामाजिक नियम, भाषाविषयक धोरण, शाळेतील प्रशिक्षणाची भाषा, साहित्याची भाषा. बघा, काय येतं तर व्यावहारिकता यामध्ये काय येतं? या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भाषेचे सामाजिक नियम. व्यावहारिकता काय येतं? भाषेच्या सामाजिक नियमांचा संदर्भ सामाजिक परिस्थितीचा भाषेचा योग्य वापर यामध्ये येत असतो. बघा, भाषेचे सामाजिक नियमामध्ये व्यावहारिकता याकडे निर्देश करते भाषेचा सामाजिक नियम. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या घटकाचे कवितेच्या मूल्यमापनामध्ये प्रमुख घटक म्हणून समर्थन केले जाते? बघा, कवितेचे मूल्यमापन करायचं आहे, त्याच्यामध्ये प्रमुख घटक कोणकोणते तुम्ही लक्षात घ्याल मूल्यमापन करण्यासाठी. व्याकरण घ्यायचं का? शब्दसंग्रह, काव्यगत कृत्या, कवितेचा विषय. कवितेचे मूल्यमापन करायचे. बघा, तुमचं उत्तर आलं का? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, काव्यगत क्लृप्त्या. तर काय ह्याच्यामध्ये काय येतं तर आपण कवितेचा भाव, लय, त्यामध्ये उपमा, अलंकार, वेगवेगळे असे यमक जुळणारे शब्द हे कवितेमध्ये आहे का, त्याचे भाव, त्याच्यामध्ये सगळं मूल्यमापन करताना काय बघतो तर कविता तयार करायची म्हणजे काय नुसतं रट्टा मारायचं का नाही, त्यामध्ये लय आला पाहिजे, भाव आला पाहिजे, शब्दसंग्रह मुलांचा त्यामधून विकसित झाला पाहिजे, मुलांचं मनोरंजन झालं पाहिजे कवितेमधून, त्यामध्ये यमक जुळणारे शब्द पाहिजेत. अशा पद्धतीचा आपण पूर्ण विचार करतो कवितेचे मूल्यमापन करताना. चला पुढचा प्रश्न बघूया. 13वा प्रश्न बघा. लक्ष्य भाषा शिकवताना त्यात विकास करून प्रवाहीपणा आणि अचूकता मिळवण्यासाठी मातृभाषेतील अवगत भाषा कौशल्याचा वापर करण्याची सूचना पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत केली आहे? प्रत्यक्ष पद्धत, व्याकरण भाषांतर पद्धत, द्विभाषी पद्धती आणि श्राव्य भाषिक पद्धती. बघा, तुमचं उत्तर आलं असेल लक्ष्य भाषा म्हणजे सेकंड लँग्वेज. दुसरी भाषा शिकून त्यात विकास करून प्रवाही अचूकता आली पाहिजे मिळवण्यासाठी मात्र अवगत भाषा कौशल्य, ॲक्युरसी आणि फ्लुएन्सी पाहिजे. प्रवाहीपणा आणि अचूकता मिळवण्यासाठी मात्र अवगत भाषा कौशल्याचा वापर करण्याच्या सूचना कोणत्या पद्धतीत दिलेल्या आहेत तर
ऑप्शन क्रमांक 3 द्विभाषिक पद्धती. द्विभाषा पद्धती शिकवताना आपण फर्स्ट लँग्वेज हा आपण जनरली शिकत असतो, ते मोजक्यापुरता आपण त्याचा वापर करत असतो. कसा? फर्स्ट लँग्वेजचा आपल्या नैसर्गिक भाषा असते ती, आणि दुसरी लँग्वेज ही आपण ती शिकण्यासाठी एक नियमानुसार शिकण्यासाठी आपण ती वापरत असतो, द्विभाषिक पद्धती. त्यामुळे द्विभाषा पद्धतीचा यामध्ये वापर केला आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणती बाब डिस्ग्राफिया म्हणजे शिकण्यातील अक्षमता याबाबत योग्य नाही? आपल्याला निगेटिव्ह पर्याय शोधायचा आहे. डिस्ग्राफिया म्हणजेच काय? एक आपला आजार असतो, म्हणजे लेखनासंबंधीचा आजार डिस्ग्राफिया. विद्यार्थ्याच्या सुसंगत लेखन क्षमतेवर परिणाम करते. बघा, डिस्ग्राफियामध्ये काय होतं तर विद्यार्थ्याच्या सुसंगत लेखन क्षमतेवर परिणाम करते. आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा बरं का. म्हणजेच डिस्ग्राफिया म्हणजे एक डिसीज आहे. अक्षर, आकडे किंवा कागदावरील शब्द यांच्या रचनेमध्ये अडकाटी करते. हे तर अडचण असेल बघा, अडचण यांच्या रचनेमध्ये अडचण करते. एकूण क्रियात्मक कौशल्य आणि तर्कशुद्ध विचारांवर परिणाम करते. चौथा ऑप्शन आहे, यामुळे चुकीची अक्षररचना आणि खराब हस्ताक्षर अशा समस्या निर्माण होतात. बरोबर आहे बघा. डिस्ग्राफियाचे आपल्याला आधी बरोबर पर्याय बघा आणि नंतर चुकीचा, म्हणजे आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. विद्यार्थ्याच्या सुसंगत लेखन क्षमतेवर परिणाम. बघा बरोबर आहे ना. डिस्ग्राफियामध्ये काय केलं तर विद्यार्थ्याच्या सुसंगत लेखन क्षमतेवरच परिणाम होतो. डिस्ग्राफिया हा डिसीज कशाशी रिलेटेड? लेखनासंबंधीचा आहे, त्यामुळे हे तर बरोबर आहे. अक्षरे, आकडे किंवा कागदावरील शब्द यामध्ये अडचण होते. बरोबर आहे. अक्षरे, आकडे या कागदावरील शब्द यामध्ये काय होते डिस्ग्राफियामध्ये? तर अडचण निर्माण होते. एकूण क्रियात्मक कौशल्य तर्कशुद्ध विचारांवर परिणाम करते. तर्कशुद्ध विचारावर परिणाम करते का? तर नाही. त्यामुळे कौशल्यावर परिणाम, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं आहे. यामुळे चुकीची अक्षररचना आणि खराब हस्ताक्षर अशा समस्या निर्माण होतात. ते बरोबर आहे बघा. डिस्ग्राफिया संबंधी हे 3 पर्याय बरोबर आहेत आणि एक पर्याय चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे, कारण आपल्याला चुकीचा विचारला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे बघा, आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. विद्यार्थ्याच्या लेखन कौशल्याच्या मूल्यमापनासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते? बघा, लेखन कौशल्याच्या मूल्यमापन सर्वात प्रभावी साधन कोणते असं विचारलं आहे बघा. स्व अनुभव लेखन किंवा निबंध? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय? स्व अनुभव लेखन किंवा निबंध. लेखन कौशल्याचं मूल्यमापन सर्वात प्रभावी साधन विचारले बघा. स्व अनुभव, आपला स्वतःचा अनुभव कधी पण महत्त्वाचा आहे. स्व अनुभव हा खूप महत्त्वाचा आणि पॉझिटिव्ह वर्ड आहे. शुद्ध लेखन चाचणी घ्यायची का? तर नाही. तोंडी परीक्षा नाही. लेखनाचा आणि तोंडी परीक्षेचा काय संबंधच येत नाही. बहुपर्यायी प्रश्न अजिबात नाही. स्व अनुभव आणि निबंध यामुळे आपण कल्पनाशक्ती निबंध लिहित असतो, त्यामुळे लेखन कौशल्य अधिक प्रभावी होऊ शकतं. बघा, अशा प्रकारे आज आपण 15 प्रश्न, म्हणजे एक प्रश्न हा रिपीट झालेला होता, पण आपण 14 प्रश्न बघितलेले आहेत बघा. आणि खूप महत्त्वाचे आणि जास्तीत जास्त कन्सेप्ट तुम्हाला ह्याच्यामधून क्लिअर झालेले असतील. आणि 2022चे प्रश्न आहेत बघा. आपण उद्या उत्तरा आणि कविता कसा सोडवायचा याच्यावर एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळं असेल तर तुम्ही व्हिडिओला काय करायचं? लाईक करून घ्यायचं आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे बघा. आणि काय करायचं? सर्वांनी टेस्ट सोडवा. मॉक टेस्ट आता खूप दिवस कमी झाले, तुम्ही प्रॅक्टिस करा. तुमचा जर वेळ पुरत नसेल 150 मार्काचा, तुमचा जास्त स्टडी करून काहीच फायदा नाही, कारण तुम्हाला जर वेळ पुरला नाही तर तुमचे प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत. तुम्ही जास्त काय करायचं? पेडागॉजीवर भर द्यायचा. आणि तुमचा हा ऑफलाईन पेपर असल्यामुळे तुम्हाला इझी जाणार आहे, कारण तुम्ही पेडागॉजीचे प्रश्न पहिल्यांदा सोडवून घेऊ शकता. तिथं स्क्रोलिंगमध्ये तुमचा टाईम जाणार नाही ना, काय नाही. त्यामुळं ऑफलाईन पेपर असल्यामुळे तुम्हाला याचा फायदा जास्त होणार नाही. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा आणि मॉक टेस्ट द्या. शेवटी दररोज एक जरी मॉक टेस्ट दिली तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की किती प्रश्नाला किती वेळ द्यायचा, कुठले प्रश्न आधी सोडवायचे. म्हणजे तुम्ही तुमच्या बेसिसवर तुम्ही ट्राय करत राहा. म्हणजे अशा पद्धतीने सोडवली तर आपला वेळ वाचतोय.